नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आता विचार करत असते की या वसुहत्यांनी पुरावे कधीही केले, म्हणजे एवढे पुरावे त्या घेऊन कधी आल्या. तिला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडलेलं आहे. तिला लक्षातच येत नसतं की यांनी काय गोंधळ घातलेला आहे. ती म्हणत असते की वसुहत्या दीपककडे कधी गेल्या. आणि त्याचवेळी रम्या आणि वसू दोघेही आता नंदिनीला धमकी द्यायला आलेले असतात. त्या नंदिनीला म्हणत असतात, हलक्यात घेऊ नकोस आम्हाला, कारण आम्ही तुझ्या पुढे आहोत एवढं लक्षात ठेव. आता सगळ्यांच्या समोर तुला तोंडावर पाडलेलं आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, एकमेकींना धरून उभे राहा. आता वादळ येणारे वादळ, कारण नंदिनी असे पुरावे आणणार आहे की आता वसुहत्याची वाट तर लागणारच आहे. आणि नंदिनी म्हणते की आजपर्यंत नंदिनीचं जे रूप तुम्ही पाहिलं नव्हतं ते रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळं विचार करा, अशी नंदिनीनं धमकी दिलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विक्रम नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा तिथे नंदिनीने येऊन पोहे वाढलेले असतात. तेव्हा पोहे पाहिल्यावर मानिनीला विक्रम बोलत असतो, माझ्या आवडीचे पोहे. तेव्हा मानिनी म्हणते की हो, खास नंदिनीने तुमच्यासाठी बनवलेले आहेत तुमच्या आवडीचे पोहे. तेव्हा मात्र इकडे विक्रमला खूप राग येतो आणि विक्रम म्हणतो की माझ्यासाठी स्पेशल असं कोणी काही करायची गरज नाही, कारण मला सगळ्यांसाठी जे आहे ना तेच केलेलं चालेल, माझ्यासाठी कोणतीही गोष्ट स्पेशल करू नका. अशा शब्दामध्ये बोलून विक्रम तिथून उठलेला असतो. म्हणजे विक्रमने नंदिनीची साथ तर दिलेली असते, नंदिनीला सांगितलेलं असतं की हे घर सोडून जायचं नाही, पण नंदिनीने पण विक्रमच्या काही अटी मान्य केलेल्या नसतात, म्हणून विक्रमचा राग अनावर झालेला असतो. त्यावेळेस मानिनी मात्र ठणकावून सांगते की मी नंदिनीचीच बाजू घेणार आहे, नंदिनीची साथ देणार आहे, कारण ती चुकलेली नाहीये, ती खरी आहे. त्यावेळेस विक्रम म्हणतो की जे तुला करायचं आहे ते कर. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. मानिनीने त्याचबरोबर जीवा, काव्या या सगळ्यांनी नंदिनीची बाजू कशी घेतलेली आहे आणि रम्या आणि वसुहत्याची वाट लावलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे रम्या आता तिची नाटकं सुरूच झालेली असतात. रम्या म्हणत असते की तुझी बहीण हरलेली आहे, आत्ताच्या आत्ता तिनं बॅग उचलायची आणि चालायला लागायचं, कारण तिनं दिलेला शब्द पाळलेला नाही. कारण तिने 24 तासाच्या आत पुरावे आणून देणार होती, तिने पुरावे आणलेले नाहीत, तर तिने बॅग घ्यायची आणि हे घर सोडून जायचं. तेव्हा मात्र इकडे पार्थ आणि जीवा दोघंही ओरडतात, नंदिनी कुठेही जाणार नाही, नंदिनी हे घर सोडून जाणार नाही. आणि जीवा तिला विचारतो त्या रम्याला की तुझा काय संबंध आहे, तू कोण आहे, नंदिनीला या घराच्या बाहेर जायला सांगणारीस तू कोण आहे, असं जीवाने जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा रम्या मात्र गप्प बसलेली असते. आता काय बोलणार, आता बोलायला तोंडच नाहीये ना, त्यामुळे रम्या गप्प बसलेली असते. तेव्हा मात्र जीवा तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नंदिनी या घरातून कुठेही जाणार नाही. त्यावेळेस काव्या म्हणत असते, जर नंदिनी ताई हे घर सोडून जाणार असेल तर मीही या घरात राहणार नाही. तेव्हा रम्या लगेच बोलते की तिने, तुझी बहीण चुकलेली आहे, तिने माझ्या आईवर वाटेल ते आरोप केलेले होते, 24 तासात तिने पुरावे आणून द्यायला हवे होते, पण 24 तासामध्ये तिने पुरावे आणून दिलेले नाहीत, त्यामुळं तिला हे घर सोडून जावं लागणार आहे. तेव्हा मात्र पार्थ सगळेजण तिथं असतात आणि मग काव्या म्हणते, जर माझी नंदिनी ताई हे घर सोडून जाणार असेल तर मीही जाणार आहे. काव्याने सुद्धा ठणकावून सांगितलेलं असतं आणि आता वाट लागलेली असते, ती म्हणजे रम्या आणि वसूची. आता वसूच्या लक्षात येतं की नाही, आपलं काहीतरी चुकतंय, आपण आता शांततेत घेतलं पाहिजे, म्हणून वसूची नाटकं सुरू होतात आणि वसू मात्र बोलायला सुरुवात करते. वसू म्हणत असते की नाही अगं नाही ग नंदिनी, कुठेच जाऊ नकोस ग तू, मला नाही वाटत तू हे घर सोडून जावं. म्हणून वसूने आता नाटकं करत रडायला सुरुवात केलेली असते आणि हात जोडून सांगत असते की थांबवा हे सगळं, नकोय, मला अति होतंय, मला त्रास होतोय या गोष्टींचा, अशा भाषेमध्ये तिनं बोलायला सुरुवात केलेली असते आणि त्यासोबतच रडायचं नाटक सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की बघितलं ना, एवढ्यातच आता इकडे विक्रम बोलायला सुरुवात करतो, बघितलं ना, माझ्या वसुहत्याची काही चूक नाहीये, पण तरीही आज तिने तुमच्यासाठी हात जोडलेले आहेत, तिला ह्या घरामध्ये घर एकत्र राहावं एवढीच इच्छा आहे, असं इकडे विक्रम बोलायला सुरुवात करतो. खरं तर हे सगळं वसूने केलेलं नाटक असतं,
पण त्याला मात्र लक्षात येत नाही. त्याला असं वाटतं की नाही, काही झालं तरी माझी बहीण खरी आहे या मुद्द्यावरून तो काही बाजूला यायला तयार नसतो. त्याचं एकच म्हणणं आहे की नाही, माझी बहीण चुकलेलीच नाहीये, माझी बहीण बरोबरच आहे आणि माझी वसुआत्या, माझी वसुताई जी आहे ती कधी चुकू शकत नाही या भाषेमध्ये बोलणं चाललेलं असतं. खरं तर इकडे विक्रमचं वागणं चुकत आहे. विक्रम असा कधीच वागलेला नाही, पण आज विक्रम ज्या पद्धतीने वागत आहे ते मात्र पूर्णपणे चुकीचं ठरत असतं. कारण विक्रमने अशा पद्धतीने विचार न करता हा पहिल्यांदा निर्णय घेतलेला असतो आणि आपल्या सुनेला खोटं ठरवलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो की बास. नंदिनी म्हणत असते की चालेल, आता त्यांना सगळ्यांना वाटतंय ना मी हे घर सोडून जावं आणि मी दिलेला शब्द होता ना तर तो मला पाळावा लागणार आहे, तर मी हे घर सोडून जायला तयार आहे. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. नंदिनीने सांगितले की हो, मी पुरावे आणले होते, पण अचानक ऐन वेळी तो जो दीपक आहे तो माझ्याशी खोटं वागला, त्याने मला फसवलं, ऐनवेळी तो खोटं बोलला, त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते की बाद झालं, माझ्या सुना हे घर सोडून जाणार नाही, माझ्या सुना जर ह्या घर सोडून जाणार असतील तर मी कोणालाही सोडणार नाही, असं म्हणत हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि पार्थ मात्र रम्याला म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. जीवा पण भयानक चिडलेला असतो आणि सगळेजण नंदिनीला सांगत असतात की तू हे घर सोडून कुठेही जायची गरज नाहीये, तुझं चुकलेलं नाहीये नंदिनी, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, असं सगळेजण बोलत असतात. तेव्हा आता नंदिनी आणि काव्या दोघीही घर सोडून जाणार. मग देशमुखांच्या घरच्या सुना जर अशा घर सोडून जाणार असतील तर हे योग्य नाहीये, हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतो की नाही नंदिनी आणि काव्या, तुम्ही दोघींनीही घर सोडून जायची गरज नाही. नंदिनी तुझं चुकलेलं आहे, तू वसुआत्याची माफी मागावी. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की नाही. नंदिनीच्या आधीच मानिनी बोलायला सुरुवात करते. नंदिनीचं काहीही चुकलेलं नाहीये आणि नंदिनी कोणाचीही माफी मागणार नाही. स्पष्टपणे मानिनीनं सांगितलेलं असतं की नंदिनीचं चुकलेलं नाहीये ना तर नंदिनीनं माफी मागायची नाही. तेव्हा मात्र आता वाट लागलेली असते, ती म्हणजे वसुआत्या आणि रम्याची. रम्या म्हणत असते की मामा एकच गोष्ट कर, कारण माझ्या आईला त्रास दिला जातोय, माझ्या आईवर वाटेल ते आरोप केले जात आहेत, माझ्या आईवरचे हे आरोप थांबव, कारण माझे बाबा, माझ्या आईचा नवरा इथं नाहीये म्हणून माझ्या आईवरती आरोप केले जातात. म्हणजे हे सिंपथी कार्ड आता वापरायला सुरुवात केलेली असते. ते म्हणजे रम्याने माझे बाबा नाही आहेत म्हणून आमच्यावर अन्याय होतोय, जर माझे बाबा इथं बोलायला असते तर हा अन्याय आमच्यावर झाला नसता, अशा पद्धतीचं सिंपथी कार्ड तिनं काढलेलं असतं. आणि तिने आता विक्रमला घोळात घेत असते. म्हणजे विक्रमला गोड बोलून तिनं सांगत असते की नाही, माझ्या आईवरती जे आरोप केले जात आहेत ते थांबले पाहिजेत, अशा पद्धतीने बोलणं हे चाललेलं होतं. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण नंदिनी कधी खोटं वागू शकत नाहीये ही गोष्ट मात्र सगळ्यांना चांगलीच माहिती आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे विक्रम म्हणत असतो की नंदिनी माफी माग आणि विषय संपून टाक. मानिनीने स्पष्ट सांगितलेलं आहे की नंदिनी माफी मागणार नाहीये. नंदिनीचं जर चुकलंच नाहीये तर नंदिनीने का माफी मागावी, असं मानिनीचं म्हणणं आहे. परंतु विक्रमला असं वाटतंय की वसुताई एवढी मोठी आहे आणि वसुताईवरती वाटेल ते आरोप केलेले आहेत नंदिनीने, तर नंदिनीने माफी मागावी. आणि त्याचवेळी नंदिनी आता बोलते. नंदिनी म्हणते की मी माफी मागणार नाही, कारण माझं काहीही चुकलेलं नाहीये, जे खरं आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. वसुआत्यांनी माझ्या एकटीचं नाहीये, आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. ऐनवेळी लग्नामध्ये जो गोंधळ झालेला होता त्यामुळं आमच्या चौघांचं आयुष्य पणाला लागलेलं आहे. आणि त्यामुळं जर मी त्यांची माफी मागितली, त्यांनी एवढ्या चुका केलेल्या असतानाही मी त्यांची माफी मागितली, तर त्याचा अर्थ असा होईल की त्यांनी अन्याय केला आणि तो अन्याय आम्ही सहन केलेला आहे, तर हा अन्याय मी सहन करणार नाही, या भाषेमध्ये नंदिनीने सांगितलेलं असतं. आणि नंदिनीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी माफी मागणार नाही. तेव्हा विक्रमला आणखी राग येतो आणि विक्रम म्हणू लागतो, तू काय बोलतेस, तुला कळतंय का, तू माफी मागणार नाहीये, वसुताईवरती तू वाटेल ते आरोप केलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर नंदिनीने सांगितलेलं असतं की एक वेळ मी घर सोडून जाईल, माझी चूक झालेली नाहीये, मी खोटं बोललेलीच नाहीये, एक वेळ मी घर सोडून जाईल पण मी त्यांची माफी मागणार नाही, एवढं स्पष्टपणे नंदिनी बोललेली असते. आणि आता मात्र इकडे वसू आणि रम्या या दोघींचीही वाट लागलेली असते, कारण त्यांना असं वाटत असतं की नंदिनी आपल्या पायाशी येईल आणि त्याचबरोबर आता नंदिनी आपल्या पायाशी येणार आणि आपण तिला लायकी दाखवायची, म्हणजे तिला आपल्या पायाशीच ठेवायचं आहे. जी नंदिनी बोलत असते ना, आम्ही बोलून नाही करून दाखवते, त्या नंदिनीचा माज उतरवायचा, असं ह्या रम्या आणि वसूचं चाललेलं असतं. पण नंदिनी स्पष्टपणे असते,
नंदिनी म्हणते की काहीही झालं तरीही मी माफी मागणार नाही आणि वसूची तिथेच वाट लागते, कारण नंदिनी तिच्या निर्णयावर ठाम आहे. वसू आत्याने काहीही गोंधळ घातलेला असला तरीही नंदिनीच्या पाठीशी अख्खं कुटुंब आहे, फक्त विक्रम एकटा नाहीये, कारण बाकी सगळ्यांचा नंदिनीवरती विश्वास आहे. आणि इकडे रम्याला असं वाटत असतं की आता मागेल नंदिनी माफी, पण नंदिनीने स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे आता पुन्हा वसू म्हणते की नाही गो नंदिनी, तू घर नको सोडून जाऊ. मला नाही वाटत हे घर सोडत घर तुटावं. माझ्या भावाने आणि वहिनीने हे घर नेहमी ही नाती बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू असं घर सोडून जाऊ नको, तू घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नको, अशी नाटकं आता वसूने सुरू केलेली असतात. आणि नंदिनीच्या पुढे हात जोडून उभी असते की प्लीज हे घर सोडून जाण्याचा विचारही करू नकोस, कारण हे घर असंच जोडलेलं पाहिजे, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. आणि आता तिचे जे हे मगरीचे जे आसू असतात ते व्हायला सुरुवात झालेली असते, कारण तिला असं दाखवायचं असतं, बघितलं का, ही माझ्याशी कितीही चुकीचं वागलेली असली तरीही मी तिच्याशी चांगलंच वागत आहे, अशा पद्धतीने तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र विक्रम पाहत असतो. विक्रमला हे दिसतं की माझी वसुताई एवढी मोठी आहे तरीही माझ्या वसुताईने आता नंदिनीच्या पुढे हात जोडलेले आहेत. रम्या तर आवाजून उभी आहे. रम्याला कळतच नाहीये की आता करू काय. आणि रम्या आईकडे पाहत आहे. ती म्हणत असते, मामा बघितलं का, माझी आई तिथं नंदिनीच्या पाया पडत आहे, नंदिनीची माफी मागत आहे घर सोडू नकोस म्हणून, पण नंदिनीला मात्र तिच्या चुकांची जराशीही जाणीव झालेली नाही, अशा भाषेमध्ये इकडे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता नंदिनी ऐकत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर इकडे वसूने पुढचा प्लॅन चालू झालेला असतो, तो म्हणजे नंदिनीच्या पाया पडायला लागलेली असते. अगं नंदिनी, मी तुझ्या पाया पडते, पण हे घर सोडून तू कुठेही जाऊ नकोस, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. आणि नंदिनीच्या पायाशी येऊन तिचे पाय धरलेले असतात. आणि आता मात्र विक्रमला आणखी वाईट वाटतं, कारण एवढं सगळं झालेलं आहे, माझी वसुताई एवढी मोठी आहे तरीही तिनं नंदिनीचे पाय धरलेले आहेत. आणि नंदिनीला मात्र काहीच वाटत नाही. नंदिनी एवढी निघरगट्ट कशी आहे. मला तर असं वाटत होतं की ती खूप संस्कारी आहे, पण आज नंदिनीने दाखवून दिलेलं आहे की ती संस्कारी नाही, असं विक्रमचं म्हणणं असतं. आणि विक्रम बोलायला सुरुवात करतो की नंदिनी, मी तुला सांगितलेलं होतं की हे सगळं अशा पद्धतीने होता कामा नये. तुला मी माफी मागायला सांगितलेली होती, पण तू माफी मागितलेली नाहीस, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं आहेत आणि सगळेजण पाहत आहेत. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की नंदिनीकडे सगळेजण पाहत असतात. पण हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा मात्र आता काव्या सगळेजण तिथं असतात. विक्रम म्हणत असतो की बाद झालं, आणि नंदिनी म्हणत असते, बाबा खरंच माझं चुकलेलं नाहीये. तेव्हा विक्रम म्हणतो की नाही, आज यापुढे तू मला बाबा म्हणायचं नाहीये, मी तुझा बाबा नाहीये, तू माझी मुलगी नाहीये, कारण तू वसू आत्याचा अपमान केलेला आहे, या भाषेमध्ये विक्रम बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि विक्रम तिथून निघून जातो. आता मात्र वसूला वाटत असतं की तिचा प्लॅन वर्क झालेला आहे, सगळ्या गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या आहेत आणि एवढं सगळं होऊनही आपण जिंकलेलो आहोत असं तिला वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही झालेलं असलं तरीही आता मानिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते. मानिनी विक्रमला म्हणत असते, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोललेला आहात, तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही जे काय बोललेले आहात ते काय आहे, या गोष्टीचा विचार केलाय का तुम्ही. आणि मग तुम्ही आता नंदिनीला काय म्हणालात, नंदिनीला म्हणालात की काहीही असलं तरीही तुम्ही नंदिनीला म्हणताय की बाबा म्हणू नको, तू माझी मुलगी नाही आहेस, हे सगळं तुम्ही नंदिनीला बोललेलं आहात, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही झालं तरीही मानिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, नंदिनी चुकलेलीच नाहीये, नंदिनी चुकू शकत नाहीये, कारण नंदिनीने असं का करावं सांगा ना मला, का करेल नंदिनी असं. कारण विचार करा तुम्ही, नंदिनी आल्यापासून हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, या घरामधली एकी जपण्याचा प्रयत्न करत आहे, मग आजच नंदिनीला का असं वाटलं असेल की या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, कारण तुमच्या लक्षात येत नाहीये का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे विक्रम म्हणत असतो, मग माझ्या वसुताईने असं केलं असेल. तेव्हा मानिनी म्हणत असते की हो केलेलं असेल,
कारण त्यांच्यासाठी मोठी होता. नंदिनी जर गायब झाली तर रम्याचं लग्न झालं असतं म्हणून केलेलं आहे. कारण लग्नाच्या आधीही वसुताईंनी काय काय गोंधळ घातलेला आहे तो तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही त्या गोष्टी आठवणीत आणल्या तुमच्या तर लक्षात येईल की काय झालेलं होतं. तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतो की नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यावेळेस रम्याही तिथे होती. जर वसूचा प्लॅन असता तर तिने रम्याला तिथून बाहेर पाठवलं असतं का? कारण तुझ्या लक्षात कसं येत नाही मानिनी? तेव्हा मानिनी म्हणते की जी मुलगी या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेस हे घर जपण्याचा, ही नाती जपण्याचा, या घरामध्ये वाद होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे, आणि आज मात्र तुम्ही त्याच मुलीवरती असे आरोप करत आहात. तुम्हाला कळतंय का तुम्ही हे सगळं काय बोलताय? काय घडतंय हे सगळं? या गोष्टींचा विचार केलाय का तुम्ही? हे सगळं बोलणं असं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनीची बाजू घेऊन वसू आज भांडत असते. वसू म्हणत असते की काही झालं तरीही त्या मुलीच्या डोळ्यात बघा जरा, दिसेल तुम्हाला त्या मुलीच्या डोळ्यात काय, कारण ती खरी आहे. तिचा खरेपणा, तिचा सच्चेपणा डोळ्यात दिसतोय. मला सांगा, आजपर्यंत वसूताईंना कधीच गुडघ्याचा त्रास नव्हता. आज अचानक कसा गुडघ्याचा त्रास चालू झाला? नाही, मला कळत नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारते, आज अचानक गुडघ्याचा त्रास कसा चालू झाला? कुठून आला तो गुडघ्याचा डॉक्टर? तेव्हा मात्र इथे डोळ्यावरती झापडं लावलेला हा जो विक्रम आहे तो मात्र बोलत असतो की नाही, आज जे काही घडलेलं आहे त्याला जबाबदार नंदिनी आहे, आणि हे सगळं जे काही आहे ते नंदिनीमुळे झालेलं आहे. मला अजिबात पटलेलं नाही. मी नंदिनीला कधीही माफ करणार नाही. अशा भाषेमध्ये विक्रम बोलल्यानंतर मानिनी म्हणत असते, तुम्हाला जे करायचंय ते करा, पण काही झालं तरीही मी नंदिनीची साथ कधीच सोडणार नाही, कारण नंदिनी खरी आहे. असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मानिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो. तेव्हा विक्रम म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. माझ्या ताईच्या विरोधात मी काही ऐकून घेणार नाहीये, कारण तिने स्वतःहून पाय धरलेले आहेत नंदिनी घराबाहेर जाऊ नये म्हणून. एवढं सगळं तिनं केलेलं आहे, आणि तरीही जर तू माझ्या ताईवरतीच आरोप करत असशील तर तू चुकत आहे. मानिनी मात्र ठाम असते, कारण तिला सगळं दिसत असतं. आजपर्यंत वसूने जे काही राडे घातलेले असतात ते सगळे राडे मानिनीला माहिती असतात, आणि मानिनीने ते सगळं पाहिलेलं असतं. म्हणून तर मानिनीच्या लक्षात ह्या गोष्टी आलेल्या असतात, आणि ज्या गोष्टी इकडे विक्रमच्या लक्षातही येत नसतात. पण आज विक्रम पहिल्यांदा चुकलेला असतो. त्याला कळतच नसतं की तो जे काय बोलतोय, जे काय वागतोय ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या गोष्टी लक्षातच येत नाहीयेत की हे सगळं काय घडतंय, आणि या सगळ्यावर काय उपाय करायचा काय. कारण त्याच्या डोळ्यावरती इकडे बहिणीच्या प्रेमाची जी झापडं लागलेली आहेत ना ती निघायलाच तयार नाही आहेत. कारण त्याचं एकच म्हणणं आहे की नाही, माझी नंदिनी, माझी वसुताई चुकू शकत नाहीये. इकडे तेवढ्याच ठामपणे सांगत आहे ती म्हणजे मानिनी की माझी सून चुकू शकत नाहीये. आता या घरामध्ये दोन भाग पडलेले आहेत, दोन ग्रुप झालेले आहेत, आणि त्या दोन ग्रुपनुसार इथे यांचं भांडण सुरू झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत. तेव्हा मात्र इकडे विक्रम म्हणत असतो की बाद झालं, तुला कोणाची साथ द्यायची ती दे, माझं अजिबात इथे मी ऐकून घेणार नाहीये, कारण तुला जे करायचंय ते तू कर, मला अजिबात तुझं ऐकून घ्यायचं नाही. अशा भाषेमध्ये बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र मानिनी ठणकावून सांगत असते की बाद झालं, आत्तापर्यंत मी तुमचं खूप ऐकलेलं आहे, पण यापुढं मी तुमचं ऐकणार नाही, आणि मी चालले, मी माझ्या सुनेच्या बाजूने आहे, असं म्हणत मानिनी आता तिथून निघालेली असते. मानिनीने स्पष्ट केलेलं असतं की काहीही झालं तरीही मी मात्र इथं माझ्या सुनेची साथ देणारच आहे. आणि अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे विक्रमही तेवढा चिडलेला असतो. पार्थ आता काव्याला म्हणत असतो की मला ना कळतच नाहीये, वसू आत्या एवढ्या खालच्या थराला जाईल. तेव्हा काव्या म्हणत असते की माझी नंदिनी ताई खरी आहे, माझी नंदिनी ताई कधीच खोटं बोलू शकत नाहीये. आज नंदिनी ताईच्या बाजूने काय बोलले विक्रम काका की मला बाबा म्हणू नको, मी तू माझी मुलगी नाहीये. मला ना कळतच नाहीये विक्रम काका कसे वागतायत. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की मला खात्री आहे, काही झालं तरी माझा भाऊ तुमच्या बहिणीला एकटं सोडणार नाही, तो तिची साथ देणारच आहे. इकडे काव्याला खूप मोठा असा धास लागलेली असते, तिला खोकला येऊ लागलेला असतो. पार्थ तिला सावरतो, तिला पाठीवरून हात फिरवतो, तिला वरती बघायला सांगतो, आणि त्याच वेळेस पार्थ तिला म्हणत असतो की बसा, तिला पाणी देतो, तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो. पार्थ तिची काळजी घेत आहे, तिच्याशी खूप छान असा पार्थ वागत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र वेगळ्याच पद्धतीला चाललेल्या असतात, आणि पार्थ काव्याला
तिथे समजून सांगत असतो, तिला समजून घेत असतो. त्याचबरोबर इकडे तो पाणी देतो. काव्याचं लक्ष जातं. पार्थने तिच्या पाठीवरती हात फिरवलाय. काव्या पार्थकडे पाहते आणि शांत होते. म्हणजे यांचं नातं सुद्धा आता सुरळीत होऊ लागलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की नंदिनी एकटीच रडत बसलेली असते. ती म्हणत असते की हे सगळं कसं झालं, कारण हे शक्यच नाही आहे. मला मला असं का वाटतंय की मला फसवलं गेलं आहे, मला याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे. तिला त्याच गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. विक्रम म्हणालेला असतो की आजपासून तू मला बाबा म्हणायचं नाही. आणि ती रडत असते. तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आधार देतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवा, तेव्हा जीवा म्हणतो की बस, काही बोलू नको, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. कुणी कोणतेही पुरावे दिले तरीही मला खात्री आहे की तू खोटं बोलत नाहीये, तुझं काहीही चुकलेलं नाही, असं इकडे जीवाने स्पष्टपणे नंदिनीला सांगितलेलं असतं. आणि तो म्हणतो की मला माहिती आहे तुला याच्यामध्ये ट्रॅप केलं गेलेलं आहे आणि हे सगळं कोणी केले हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. इकडे जीवाने सुद्धा आता नंदिनीची साथ दिलेली आहे आणि तो नंदिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तेव्हा जीवा सांगत असतो तो बाबांचा राग आहे ग, तो एक तर सहसा ते कधी चिडत नाहीयेत. आता त्यांचा राग आहे ना, थोडा वेळ दे त्यांना, होईल शांत. आणि मग जीवा नंदिनीला सांगू लागतो की नंदिनी, तू त्या दिवशी एकटीनं जायला नको होतं. मी म्हणत होतो ना तुला मी येतोय तुझ्यासोबत. तेव्हा नंदिनी म्हणते हो माझं चुकलं, मी एकटीनं जायला नको होतं, कारण मी तुम्हाला घेऊन गेले असते तर बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असत्या, असं नंदिनी इकडे जीवाला सांगत असते. आणि म्हणत असते कसं काय मी फसले त्या दीपकच्या जाळ्यात ना, मला कळतच नाहीये, कारण त्याने मला फसवलं, त्याने या ज्या गोष्टी केल्या ना त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि नंदिनी जीवा म्हणतो की मान्य आहे मी तुझा नवरा नाहीये, पण एक रूममेट म्हणून तर तू सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करत जा, असं जीवा नंदिनीला सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण माझ्याकडून चूक झालेली आहे, खरंच मी चुकलेली आहे, असं म्हणत नंदिनी जीवाची माफी मागते. तेव्हा जीवा म्हणतो की एक दिवस नक्की असा येईल की तू स्वतःहून तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर करशील, असं जीवाने नंदिनीला शब्द दिलेला असतो. आणि जीवा नंदिनीशी अगदी प्रेमाने बोलत असतो. नंदिनी म्हणत असते की हो जीवा, खरंच मला माफ करा, माझी चूक झालेली आहे. तर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. जीवा बाहेर जातो आणि त्याच वेळी वसू आत्या आणि रम्या तिथे येतात आणि त्या दोघीजणी इकडे नंदिनी याच गोष्टीचा विचार करत असते की हे पुरावे कधी बदलले गेले, हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्या दोघीजणी म्हणत असतात की आम्हाला तू खूप हलक्यात घेतलं. तेव्हा नंदिनी म्हणते की ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आजपर्यंत नंदिनीचं जे रूप तुम्ही पाहिलेलं नाहीये ते रूप तुम्ही आता पाहणार आहात. कारण काहीही झालं तरीही आता वादळ येणार आहे, एकमेकींना धरून उभे राहा, नाही तर तुम्ही उद्ध्वस्त व्हाल, अशी धमकी नंदिनीने दिलेली आहे. आणि नंदिनी त्यांना धमकावते आणि त्याचबरोबर त्यांना दाखवून देते की ती काय करू शकते हे इथे पाहायला मिळतं. आता विक्रमसाठी नंदिनीने पोहे बनवलेले असतात, ते पोहे ती विक्रमला देत असते. परंतु विक्रम म्हणतो की या घरामध्ये माझ्यासाठी कोणी स्पेशल करायची काही गरज नाही आहे, हा विषय माझ्यासाठी संपलेला नाही आहे, कारण तुम्ही प्रत्येकजण जेव्हा माझ्यासमोर याल तेव्हा प्रत्येकासाठी हा विषय तेवढाच मोठा असणार आहे, तेवढाच सुरू असणार आहे, असं विक्रमने बोलणं केलेलं आहे. आणि तो रागाने तिथून निघून गेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.